श्रीरामपुरात मुस्लिम समाजाचे निवेदन. गाय राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी. श्रीरामपूर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने गाय या पशुला देशाचा राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून याबाबत माननीय तहसीलदार श्रीरामपूर, जिल्हा अहल्यानगर यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की जमियत उलेमाए हिंद व दारुल उलूम देवबंदचे मौलाना अरशद मदनी यांनी देशात सामाजिक सौहार्द, बंधुता आणि परस्पर आदर वाढावा या हेतूने गाय राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या विचारांना समर्थन देत श्रीरामपूरमधील मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे मागणी नोंदवली आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की गाय ही भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून शेती व्यवस्था, दुग्ध उत्पादन तसेच पर्यावरणीय संतुलन राखण्यात तिचे मोठे योगदान आहे. विविध धर्मांमध्येही गायीला विशेष स्थान आहे. त्यामुळे देशात एकात्मता आणि सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त करण्यात आले आहे. आज या ठिकाणी रामपूर शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं तहसीलदार साहेब यांना एक महत्त्वाचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की आपण सर्वांनी बघितलं असेल, गेल्या 6 दिवसापूर्वी मुस्लिम समाजाचे जे सर्वोच्च धर्मगुरू आहेत मौलाना अरशद मदनी साहेब यांनी सरकारकडे गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करा आणि राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करा अशी मागणी केलेली आहे. आणि मग त्या मागणीच्या अनुषंगानं त्या मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी तहसीलदार साहेबांकडे आलो आणि त्यांना या मागणीचं निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर मौलाना साहेबांच्या या मागणीचा विचार झाला पाहिजे आणि ही मागणी मान्यच झाली पाहिजे. कारण ह्या देशामध्ये बहुसंख्याकांचा जो हिंदू समाज आहे तो आमचा मोठा भावाप्रमाणे आहे आणि त्या समाजाच्या आस्था जर त्या गोमातेच्या बरोबर असतील तर त्यांच्या भावनेचा आदर करणं हे सुद्धा आमचं पण कर्तव्य आहे. म्हणून त्या अनुषंगाने आमच्या धर्मगुरूंनी ती मागणी केलेली आहे आणि आमचा सर्व समाजातील घटकांचा ह्या मागणीला पाठिंबा आहे. शासनानं त्वरित ह्या मागणीचा विचार करावा आणि गोमातेला राष्ट्रमाता आणि राष्ट्रीय पशु घोषित करावं अशी आग्रहाची मागणी आम्ही या ठिकाणी करतो. नंतर 2 बाबी अशा आहेत की कायदा ज्या वेळेला गोवंश हत्याबंदीचा कायदा झाला त्यावेळेला विकणारा, विकत घेणारा, कापणारा आणि खाणारा हे सगळे आरोपी झाले पाहिजेत. परंतु तसं दुर्दैवानं गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. या ठिकाणी फक्त मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला टार्गेट केलं जातं आणि मग विकणारा सुद्धा त्याला विकून देतात. त्या मुस्लिम माणसाला गाय विकतात. विकल्यानंतर ते स्वतः गोरक्षकांना खबर देतात आणि गोरक्षक पोलिसांसमेत त्या ठिकाणी जातात आणि त्या माणसाकडनं ती गाय, ते जनावरं जप्त करून टाकतात. म्हणजे ती पैसे गेले, मालही गेला. तर अशी अवस्था आहे आणि तपास हा प्रॉपर तपास होत नाही, एका व्यक्तीवरच तपास होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुस्लिम समाजामध्ये कोणी गाय कोणाकडे पाळत नसतात. शेतकरी मुस्लिम समाजामध्ये 1 ते 1.5% शेतकरी आहेत. ते शेतकरीच गाय पाळतात, बाकीच्या लोकांकडे नसतात. मग विकणारे जे हिंदू असतात त्या विकणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करत नाही, आमच्यावर कारवाई करतं. मग त्यापेक्षा आमची मागणी आहे की गोमातेला राष्ट्रमाताचा दर्जा देऊन टाका आणि गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करून टाका. म्हणजे हे सगळे विषय, ह्या समस्येचं याच्यावर एकच उपाय आहे की गोमाता आम्ही सगळेच गोमातेचा आम्ही आदर करतो आणि म्हणून आम्ही मागणी करतो की जर राष्ट्रमाता आणि राष्ट्रीय पशु जर गोमातेला आपण जाहीर केलं तर कुणालाही या संबंधित करता येणार नाही आणि जर कोणी केलं तर तो कोणी असो त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा आम्ही या ठिकाणी करतो. आणि शासनानं ह्या गोष्टीचा, ह्या आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा आणि जे हिंदू बांधव आमचं ऐकत असतील त्यांना आमचे पण संबंध आहेत, आम्ही पण तुमच्यातच जन्मलो, तुमच्यातच मरतोय. म्हणून आमची विनंती आहे की आता आपणही आमच्या ह्या मागणीला पाठिंबा द्यावा आणि लवकरात लवकर हा विषय केंद्र सरकारकडून आपण हे करावं. कारण आता एक बाब अशी आहे की केंद्रामध्ये हिंदूंचं सरकार आहे. हिंदूंचं म्हणण्यापेक्षा हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि मग हिंदुत्ववादी विचाराच्या सरकारकडं बहुमत सुद्धा आहे. देशातल्या अनेक
म्हणजे जवळजवळ 70% राज्यामध्ये हिंदूंचं सरकार आहे. पाण्याच्या टपरीपासून देशाच्या सर्वोच्च पदावर सुद्धा हिंदू बांधव आहेत, सगळे अधिकारी सगळे. मग आता कोण थांबवणार आहे? आता आमच्याबद्दलच तुम्हाला थोडंसं वाटत होतं, तर आमचीच ही मागणी आहे की गोमातेला राष्ट्रमाता आणि राष्ट्रीय पशु घोषित करावं अशी विनंती करतो. ही पुन्हा एकदा मागणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हमने यहाँ पर श्रीरामपुर तहसीलदार साहब को एक निवेदन दिया है मुस्लिम समाज की तरफ से। उस निवेदन में हमारी मांगनी ये है क्या गौ माता को राष्ट्रीय पशु जाहिर करो, क्योंकि गौ माता के नाम पर लोग पूरे इंडिया में एक समाज को टारगेट करने का काम कर रहे हैं और इस टारगेट की वजह से सिर्फ मुस्लिम समाज टारगेट हो रहा है। हम तो सरकार से मांग करते हैं, जब तुम्हारी हिंदुत्ववादी विचार की सरकार है और बहुमत भी तुम्हारा है, तो गौ माता को राष्ट्रीय पशु जाहिर करो। क्योंकि जब तुम राष्ट्रीय पशु जाहिर करेंगे तो इसको बेचने वाला भी गुनहगार रहेगा और खरीदने वाला भी गुनहगार रहेगा। और जो गौ माता के नाम पर जो गाड़ियाँ की तोड़ फोड़ कर रहे, लोगों को मार तोड़ कर रहे और मुस्लिम समाज को टारगेट करने का काम कर रहे, ऐसे गौ रक्षकों के धंधे भी बंद हो जाएंगे। इसके लिए हम बार बार ये मांगनी कर रहे हैं और इस मांगनी को हमारे मौलाना अरशद मदनी जमात उलमा हिंद के इन्होंने भी ये मांगनी की है। हमारी मांग है कि जल्द से जल्दी इसको गौ माता को राष्ट्रीय पशु जाहिर करना। और एक आखिर में एक बात कहूँगा कि याद रखना, गौ माता को बेचने वाला भी ये अक्सर हिंदू समाज के लोग होते हैं और इसको पालने वाले भी हिंदू समाज के लोग रहते हैं, लेकिन सिर्फ एक समाज को टारगेट करने का काम किया जा रहा है। ये इससे कायदा सुव्यवस्था भी बिगड़ेंगी नहीं, क्योंकि जब गाय को जब राष्ट्रीय पशु जाहिर कर देंगे तो उसको बेचने वाला भी गुनहगार रहेगा और खरीदने वाला भी गुनहगार रहेगा। बस इतना कहकर अपनी बात को खत्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एका पुस्तकात टिप्पणी केलेलं आहे की ते असं म्हणतात की महात्मा गौतम बुद्धांनी जी मांडणी केलेली आहे त्यामध्ये या सगळ्या गाया, ह्या सगळे पशुपक्षी हे वाचले पाहिजे, म्हणून बुद्धांनी त्या काळामध्ये वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये एक आंदोलन उभा केलं आणि त्यावेळेस अशी मागणी केली की गाया कापू नका, शेतीचं संरक्षण करा, अशा पद्धतीनं त्यांनी एक मांडणी केली. आणि त्याच्याच आधारावर आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये सध्या प्रत्येकाचं एक राजकारण सुरू आहे आणि त्या राजकारणाच्या माध्यमातून विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जाते. परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे. तुम्ही जर सगळे पत्रकारांचे रिपोर्ट बघितले तर ह्या सगळ्या हिंदुत्वाच्या अजेंड्याखाली मुस्लिमांना, इतर समूहांना टार्गेट करून अशा पद्धतीचं एक दडपण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. पण आम्हाला या मागणीच्या माध्यमातून असं वाटतं की हा कायमचा प्रश्न सरकारच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून सुटून जाईल आणि जे नेहमी मुस्लिम समाजाला किंवा अन्य इतर समाजाला ज्या माणसांच्या माध्यमातून जे टोंगणं दिलं जातं नेहमी, ते थांबलं पाहिजे. आणि यातून या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे या इथून पुढच्या काळामध्ये ते अपेक्षित उभं राहील. कारण की आपण जगलो पाहिजे ही एक भावना या ठिकाणी आमची आहे आणि या निर्णयाचं आम्ही महत्त्वाचं स्वागत करतो की प्रश्न उपस्थित राहणार नाही, मुद्दा उपस्थित राहणार नाही, राजकीय मुद्दे उपस्थित राहणार नाही आणि ते जर उपस्थित झालं नसेल तेव्हाच हा देश आणि हे श्रीरामपूर शहर चांगल्या पद्धतीने जगू शकेल असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. सरकारच्या माध्यमातून आणि यंत्रणेच्या माध्यमातून कशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया आहे, मुस्लिम समाजाच्या नावाने तोफखाने, कत्तलखाने उभा करायचे, मासांचं हे करता, आपण बातम्या या वगैरे आपण बघत असतो, पण यामागं कोण आहेत, काय करतात, ही सगळी यंत्रणा या माध्यमातून उघड झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही थांबतो. धन्यवाद. आम्ही सारे भारतीय या म्हणेप्रमाणे, या वाक्याप्रमाणे आमचे मुस्लिम बांधव या ठिकाणी अतिशय गंभीर असा विषय घेऊन या ठिकाणी आले आहेत. खरं म्हणजे गाय ही या ग्रामीण भागाचं दैवत आहे. खरं तर हा जो देश आहे हा कृषीप्रधान देश आहे आणि इडापिडा जाऊन बळीच राज्य असं आपण म्हणत असतो. आता गाय याच्यामध्ये फार मोठी भूमिका बजावत असते आणि म्हणून यांनी जो विषय घेतलेला असते ते चांगला विषय आहे. शासनाने या विषयाची दखल घ्यावी. गाय माताचं संरक्षण व्हावं. त्या रस्त्यावर भटकतात, आता हमीबाई आपण म्हटले, रस्त्यावर भटकतात, प्लास्टिक खातात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचं हाही मोठा प्रश्न आहे. त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्नाबरोबर पाणी, चारा याचा प्रश्न आहे आणि त्यांना बंदिस्त न ठेवतात. त्यांच्यासाठी जे गायरान शासनाने दिले आहे ते पण खुले व्हावे, त्याच्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. या सगळ्या मुद्दा, या गोष्टी पुन्हा शासनादरबारी आलं पाहिजे.
या मुस्लिम बांधवाच्या या मागणीला मी वंचित बहुजन आघाडी तसंच वकील संघामार्फत मी त्यांना पूर्ण पाठिंबा देतो. धन्यवाद. पूर्ण मुस्लिम समाज वतीने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. एकदम छान यांनी मला विषय घेतला म्हणून मी यांचं ना स्वागत करतो. दुसरी गोष्ट साहेब, माझं म्हणणं असं आहे प्रत्येक ठिकाणी जो गाय माता आहे एक ठिकाणी जो बांधले जाते ना, बांधतात त्या ठिकाणी अशा लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे. कारण गाय माताचा संबंध काय माहिती का, गाय कोणची असो तुम्ही त्याला चारा टाकताना ते फिरायला पाहिजे. कोणत्या ठिकाणी टाकताना ते ठिकाणी अशा लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे. आणि कायद्यामध्ये असा कमी कायदा आणा का तुम्हाला वाटलं त्याच्यामध्ये इथं हे लोक ह्याचं गैरवापर करतात. आता मी पाहिजे खबडीमध्ये बघा तुम्ही काय 10-12 गाय पडलेले ते कागद वगैरे खाता. काय खाता? कागद. मग ते कोणाची गाय आहे काय आहे हे सुद्धा तुम्ही ना पाठपुरावा करायला पाहिजे. आज रस्त्यावर गाय आहे इकडे हे सुद्धा म्हणजे फक्त निवेदन घेऊन तुम्ही फक्त पाठपुरावा न करा. हे खरं म्हणजे गायीमध्ये आज मातामध्ये आम्ही लोक आलो तळतळ करतो. आम्हाला रस्त्यावर वाटतं ना ते कॅरी बॅग खाऊ राहिली हे खाऊ राहिली दुःख वाटतं आम्हाला फक्त आश्वासन नाही पाहिजे, आम्हाला कारवाई पाहिजे. म्हणून दोन संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, हम सब एक आहे. सदर अहमदभाई जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली असलम बिनसाद, जोएफ जमादार, तौफिक शेख, मुन्नाभाई पठाण, डॉक्टर सलीम शेख, डॉक्टर तांबोळी, डॉक्टर सय्यद, डॉक्टर मोहम्मद शफी, इम्रान पठाण, रज्जाक शेख, रज्जाक पठाण, नाजिश शहा, ॲडव्होकेट कुमार भिंगारी, ॲडव्होकेट मोहन आदी समाजातील सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती करण्यात आली आहे.